बातमी मुंबईतून ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटमधील आग नियंत्रणात आली आहे। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। मुंबईच्या ओशिवरात सध्या खळबळ माजली आहे, कारण इथल्या फर्निचर मार्केटला आज आग लागलेली आहे। मी सध्या फर्निचर मार्केट परिसरामध्ये आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहू शकता की जवळपास 150 ते 200च्या वर या ठिकाणी फर्निचरची दुकान आहेत आणि जवळपास 10 ते 15 दुकानांना आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। जे फर्निचरचं सामान आहे ते सगळं रस्त्यावर आणून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 12 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करत आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी आपण पाहतोय की फायर हायड्रंट या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत, वॉटर कॅनन मागवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा आता केले जात आहेत। आणि त्यामुळे नेमकी आता ही आग कधीपर्यंत आटोक्यात आणणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आग लागण्याचं जे नेमकं कारण आहे ते अद्यापही कळू शकलेलं नाहीये, पण त्या नंतर जी धावपळ या ठिकाणी सुरू झाली आग लागल्यानंतरची ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व दुकानं जी आहेत ती बाधित झालेली आहेत आणि दुकानदार जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। बघा